नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एनी वाईब्स एनी ब्लॉग्स. आज मी चाललोय कुठंतरी जिकडे सगळे म्हणजे पुण्यातले सगळे लोक जातात. काही चांगलं झालं जातात, टाइम बोर झालं तिकडे जातात, घरात लग्न आहे तिकडे जातात, नवीन गाडी घेतात तिकडे जातात, सगळीकडे तिकडेच जातात. आणि आज माझ्यासोबत एक सुपर हिरो आहे, स्पायडरमॅन उर्फ मांब्या. दाखव तुला. तो गाइस अभी हम जा रहे हैं एनी वाइब्स के साथ. एनी वाईब्स नाही, एनी वाईब टीम आहे आपली. आमच्या टीम आज आम्ही टीम मध्ये फक्त दोनच जण आहेत. दोघं जण आहे, बाकीचे आले नाही. आम्ही चाललोय आज दगडूशेठला. पण कशासाठी चाललोय? गाडी कुठे? गाडीच नाहीये. हिचा पट्टा तुटलाय. ए हरला गाडी फक्त रेस होणार. तर माझ्या गाडीत पेट्रोल नाहीये. जाताना आमची वांदी झाली आमची. म्हणजे असं आज पहिला टॉपिक असा आहे की गाडीचाच टॉपिक आहे. आम्ही चाललोय आज दगडूशेठला. हा व्लॉग खूप दिवस आहे आणि तोवर माझं काम झालं असेल, म्हणजे तोवर एक्झाम संपले असतील. मला डिस्टर्ब नको करू रे. हा थांब, आपण आधी माझे शैक्षणिक लोकांना लय डाऊट येत असेल की नाही का माझा वय झाले असं. बघा दाढी केस पांढरे, याची पण केस पांढरे झाले. थांब मला सांगू दे. पण नशिबाने हा आमचा मित्र आताशी 12वीचे पेपर देतोय. तरी तुम्हाला वाटू शकतं की हा आता कितीची एज असेल. असा तसा 12वीचा पेपर नाही देते, 10वी नंतर डिप्लोमा करून डिप्लोमा पण नाही. तुम्हाला माझी एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगतो. मला असे टॉपचे ऑफर्स येतात. 10वी त्यानंतर 1 वर्ष आमच्या कंपनीत काम, त्यानंतर 2 वर्ष डिप्लोमा, त्यानंतर 1 वर्ष परत काम, म्हणजे नाही 1.5 वर्ष परत काम, आणि प्लस हे 11वी 12वी. म्हणजे तुम्ही माझं एज गेस केला असेल तुम्ही कमेंट्स मध्ये टाका तुम्हाला काय वाटतं एज. लवकर गाडी काय. कम ऑन लेट्स गो गाईस. आता 2 आठवड्यानंतर मी चालू करते गाडी. तर एका किक चालू होते की नाही बघूया. 1 2 3 गो. चला आम्ही भेटू तुम्हाला मेट्रो स्टेशनला. आम्ही मेट्रोनी जाणार आहे. सध्या गरमी चालू आहे आमची. कामाला जायचो तेव्हा मी गाडी शिवाय कुठं जायचो बी नाही, चालायचो पण नाही. नुसती गाडी, दुकानात जायची गाडी. चला बॉयज. गाडीवरनं बाहेर नाही आलं तेवढंच केस खराब व्हायला चालू. आम्ही आता पोहोचलोय. आधी आपण जाऊ हुतात्मा बाबू गेनू गणपतीला. तर आता आम्ही हुतात्मा बाबू गेनू मंदिरात दर्शन घेतलं. ठेव फोन आता. अतिशय एकदम बरं वाटलं. आम्ही पाया पडलो तेव्हा. मागच्या वेळेस आलतो तेव्हा पेंटिंगचं काम चालू होतं. आता एकदम पेंटिंग सक्सेसफुल झालंय. आणि अशी भारी एकदम मूर्ती आहे तिथं. यू कॅन सी. असू दे रे, बाहेरचे लोक आपल्या देशात येतात फिरायला, म्हणजे आपण प्राऊड मानलं पाहिजे. पुणे आर प्राऊड ऑफ. आज रोज डे आहे पण इथं एक रोज डे आहे पण इथं एक बी रोज डे नाही. आज 7 तारीख आहे ना. एक बी रोज दिसत नाही. आता मला व्लॉग लय उशीर येत होतं, पण आता व्हॅलेंटाईन्स डे आसपासून चालू झाले. आता जाऊ दे, आपलं काय नशिबात नाही. अरे घे की रोज. तू घेणार आहेस का रोज? रोज साठी तो रोज घेतो. रोज सगळ्यांची मारतो मी. हा रोज घेतो. आज आपण फक्त चांगलं बोलायचं काय, कारण की आज आपण येस ह्याच्यासाठी आलोय, आशीर्वादासाठी आलोय. कारण की का मी अभ्यास काही केला नाही 12वीची. तर या वर्षी तरी पास होऊ द्या. पहिला काही फेल झालंय काय? नाही, पहिल्यांदाच तुम्ही पहिल्यांदाच 12वी देतोय एवढ्या वर्षानंतर. विचार करा, लोकांचं 18 वय व्हायच्या आधी 12वी कम्प्लीट होते. ठीक आहे, पण हे सगळं करून माझं 21 कम्प्लीट व्हायच्या आधी 12वी घेणार आहे. असं लोकांनी मला विचारलं नाही का, एवढा उशिरा करतोय तुला कसं वाटतं नाही का? काही नाही, लोक नाही का पाठीमागे राहतात नाही का, की वय झाले शिक्षण. माझ्यापेक्षा काही जास्त वय झालेले पण लोक अजून पण शिक्षण करतायत. त्यासाठी लोकांचं काय ऐकायचं नाही, फक्त कॉन्फिडन्स पाहिला आणि तुम्ही जाऊन फक्त दाखला घ्या. दाखला घेतला, फीस भरली ना, गपचूप अभ्यास करावा लागतो. सो जस्ट लिसन युअर हार्ट. कोणाचं ऐकू नका. आयुष्यात कोणी काही येऊन करणार नाही तुम्हाला. येऊन एकदा चिडवून जाईल, हसून जाईल, असा सगळे हसत राहा. तर तुम्ही बघू शकता इथे पोलीस काका आहेत. येडाय का, मार घ्यायला लावशील कधीतरी. तिथं आता गर्दी दिसत नाहीये, पण आतमध्ये असू शकते लाईनला. आणि इकडे बघू शकता तुम्ही कैरी. सबस्क्राईब करायला विसरू नका. गर्दी बघा गाईज. रोज डे. तर आमचा विचार होता, आम्ही आयुष्यात तर कोणाला देऊ नाही शकत, आम्ही देवाला द्यायचं. आमच्या बाप्पाला देऊ शकतो आम्ही. पण बाप्पा सॉरी, आमच्याकडे त्याचे पण पैसे नाहीत. तुम्ही आम्हाला एवढी ग्रोथ द्या की नाही का, आम्ही अख्खं पुष्प भंडाराच तुम्हाला देऊ. रोज मला विचारू का कितीला आहे? अरे 10 रुपयाला असतोय रोज. मग घेऊ ना सर. 10 रुपयाला भाऊ. दोन देऊ. ठेवायला द्या. घ्या 10 आहे. क्या बाप्पाला रोज कोणाला देत नाही, पण आम्ही आमच्या बाप्पाला देतोय. गाईस फॉलो अवी. मांबे तू एकदम विजय सेतुपती दिसतोय आज.
तुम्हाला माहिती आहे मंदिरात व्हिडिओ काढायला अलाउड नाही आणि आम्ही काढणार पण नाहीये कारण की रूल्सचा खिलाफ आहे. उगट फोन जाईल आपला. आम्हाला वाटलं तर लाईन नसेल Line पण पण- इकडं मंदिराच्या बाहेर 3 पटीने लाईन आहे. हा तर आम्ही इकडे फसलोय. मी तर फसलोय म्हणजे म्हणतो लई फसलोय. मांब्या बाहेर हे बघ, इथंच आहे, इथंच आहे. बाहेरनं दर्शन घेऊ. नाही भाई समोर बाहेरनं देव सगळीकडनं एकच आहे. 3 hours later. तर आता आम्ही अर्धा पाऊन किती मिनिटं होतो रे आपण मंदिरात लाईनीत किती वेळ होतो आपण 5 ते 10 मिनिटं आम्ही 5 ते 10 मिनिटं अर्धा तास आम्ही लाईनीत होतो. दर्शन तर पाय पडून घे सगळ्यांनी. हा तर झालंय दर्शन. आता काय विचार आहे काय माहिती. लोक दगडूशेठला येतात 2 मिनिटासाठी पण तासाभराची स्टोरी लावतं हे असले पोरं. बघा एक नंबर कन्स्ट्रक्शन ते मस्त केलं आपण काय पण बघा. हा चला बॉईस तर आमचं आता दर्शन झालेलं आहे. तर आम्ही आमचा गुलाब घेऊन सोबत जात आहोत. मला नव्हतं माहिती की गुलाब रिटर्न घ्यायचं असतं. मी तिकडे ठेवलं आणि आम्ही पाया पडून माहिती आलो. नसते. मी फर्स्ट टाइम गुलाब घेतला होता आज. म्हणजे मी नाही घेतला ते बी ह्याने घेऊन गेला मला. कारण याला तसलं काही इंटरेस्टच नाही त्यात. इंटरेस्टच नाही. सिग्मा बनवण्यासाठी इंटरेस्ट नाही हे बोलावं लागतं. पण काय करायचं आम्हाला करावं लागतं. आता कसं आहे सिग्माचा ट्रेंड गेलाय पण मी अजून सिग्मा एरामध्येच आहे माझ्या. आमचा सिग्माचा डिग्मा झाला आता. सिग्नल चल चल ते का सिग्नल. आज खरं तर मी जरा घरातनं बाहेर पडण्यासाठी एक कारण देऊन आलो की मंदिरात जायचं म्हणजे मंदिरात समोर मंदिरात तर जायचंच होतं मला पण देवाच्या कृपेने आम्हा दोघांना मिळवलं. मिळवलं म्हणजे काय आपण कुठं हरवलं होतं का. भेटलो आणि आम्ही दोघं एकत्र आलो पाया पडायला. व्हिडिओ चालू आहे म्हणून काही पण बोलशील. काल रात्री पण आपण भेटलो होतो. सॉरी तुम्हाला वाटत असेल माईक घेतलाय माईकचा रिव्ह्यू आला असेल तोपर्यंत. माईक का नाही आवाज येत कारण की मला हा बाईक अजून वापरता आलेलाच नाही. मी याला त्या दिवशी टेस्टिंग साठी घेतला होता. जो व्हिडिओ बनवला होता ना तेवढा पुरतं वापरला. मी काय बोललो त्यामध्ये भरपूर मोड आहे पण याला फक्त आता एक सध्या मोड माहिती. मोडच माहिती नाही मला. मी उगाच लावतोय आणि वापरतोय. आता मध्ये पडलो होतं जीव हातात आला 2 मिनिटासाठी असा घामाघूम झालतो मी. आता फक्त माईक आलेलं आहे. थोड्या दिवसांनी सगळं आम्ही स्टुडिओ स्टुडिओ करू. कॅमेरामॅन एडिटर सगळं येऊ. तुम्ही फक्त सपोर्ट करा आणि गाईड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि एक कुल्फी खावा असा. गुलचंद मधनं कपडे घ्यायचे राव मला पण एकदा. त्या दीपकने घेतले होते 1 नंबर कपडे घेतले होते. मला वाटलं तर लय कॉस्टली पण ते म्हटलं स्वस्त आहे पण चांगलं आहे की मग. अरे चल रे अरे ते दुकान ओ माय गॉड. शी अरे ते तिकडं दुकान आहे मामे मला वाटतं पुढे येते दुकान. हे खायचं का प्लेन ज्यूस. हो प्लेन ज्यूस 50 रुपये. हट पैसे नाहीत. आम्ही मूळ बजेटच 50 रुपये घेऊन आलोय. आंब्या ते नाहीये ते. अबे इकडेच खाऊ ना मग. किती आहे बजेट तुझं. त्याला बॅलन्स चेक करायला म्हणलं की वेगळंच काहीतरी चेक करतोय. आहे का? 125 125 रुपये आहेत अकाउंटला. चला पॅटीस वडापाव एक वडापाव एक पॅटीस द्या. चला काऊन भेटतो तुम्हाला. पॅटीस घेतलेली आहे मी वडापाव घेतलाय. मिरची नाही दिली त्यांनी. जा घेऊन चल ना. का रे खाल्लं का तू कधी. फाफडा मी नाही खाल्ला आजपर्यंत. बाहेर लागला का फाफडा घेतोय. झाला काय घ्यायचं उद्या. चॉकलेट डेला पण माझ्याकडे चॉकलेट द्यायला कोण नाही म्हणून मी स्वतः सेलिब्रेट करतोय. चॉकलेट डे आता सेलिब्रेट करतोय. तेवढंच तेच द्यायला स्वतःलाच चूज करून घेतो. काय होऊ नाही बघा फुल आहेत मस्त ग. हॅलो हा फुल बघा. हॅलो हो मी 20 रुपये पाठवतो. झालं का आला का 20 रुपये पाठव ना. मम्मीला फोन करून 20 रुपये मागतो. ते हे भेटले मला. तुम्हाला ऐकायला येत असलं माईक मध्ये. हे भेटले मला ते घेऊन येतो मी. काय देतोय खाकरा. मम्मीला पाय होतं रे घरी बसला खायला होता पावभाजीवाला. पावभाजीवाला फ्लेवर असतं त्याच्यामध्ये. फ्लेवर आहे पाणीपुरी फ्लेवर. मला घेतलं नाही मला थोडं आणून दे. हो का. टी मसाला स्पेशल मसाला पाणीपुरी पावभाजी गार्लिक जिरा. मला आज काय आलं पावभाजी नाही एवढे फ्लेवर असतात. पावभाजी का सेम टेस्ट आता घेऊस मी. आज काहीतरी हाय इकडं काय आम्हाला माहिती नाही कारण की आम्हाला बघायला लागलं आता काय आहे. कॅलेंडर मध्ये चेक करावं लागेल काय आहे माहितीच नाही काय. आणि आम्ही उठसूट घराच्या बाहेर निघालोय आज. तर आमचं दर्शन सक्सेसफुल झालंय. खात आम्ही चाललेलो आहे आता घरी मेट्रोच्या दिशेनं. असं वाटतं काहीतरी अजून काय केलं पाहिजे पण काय आता वेळ नाही माहिती का. आणि एवढं उन्हाचं पाहिजे फिरायचं म्हणतं तर नकोच. उन्हात फिरणं चुकीचं नाही पण ह्या उन्हात आता तर जे
सकाळी 10 पर्यंत ऊनच फिरणं ठीक आहे. हम्म. त्यानंतरचं ऊन बापरे. म्हणजे जेव्हा मी सेल्स मध्ये कामाला होतो ना तेव्हा लय फिरायचो. मग ते असं ऊन बघून 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 असं ऊन बघितली. बटरफ्लायने आशीर्वाद दिला आता मला जस्ट. तेव्हा तर उन्हात फिरून फिरून मला नाही का उन्हाच असं फार खिलाफत झालो मी. ऊनच नको, अंधारच ठीक आहे. ठीक आहे तर तिकडे व्हिडिओ कॉल करतोय तो. आपण जाऊया पुढे. माझ्यासोबत तुम्ही आहेत, तुमच्यासोबत मी आहे. डिस्ट्रॅक्शन लई आहे दगडूशेठच्या एरियाच्या इकडे. आपण Yes, फक्त yes. सरळ बघून जायचं. फक्त सरळ इकडे तिकडे बघायचं की नाही. इकडे बघायचं. वेलकम टू पुणे मेट्रो. इकडे खायचं नसतं रे, इकडेच संपव. आतमध्ये सोडणार नाही ते घेऊन. हो तिकडे डस्टबिन इकडेच खाऊ. थांबा या काय इकडं बाय. सगळं पैसे संपले. मला नको सांगू. तुला मला वाटतच होतं म्हणून तू मम्मीकडे मी म्हंटल नाही का हिने 2 वडापाव घेतले 70 रुपये झाले. 40 रुपये उरले. ठीक आहे. सागरा कितीचा होता? 60चा 20 60चा मागितले घागरा. मम्मीकडनं. तू 20 रुपये. मी तेच म्हणतो याच्याकडे पैसे कुठून आले. फोन लाव. आता तिला फोन केला तर तिला फोन पैसे मागून घे स्पायडरला. तेव्हा पण 40 रुपये पाठव. चल वरती चालत. हो ना बा. अशी हुशार लोक. इथं रेंजच नाही राव. चल ना वरती. परत आता काय अजून काय ऑप्शन ठेवलाय का तू? चल, 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 चल.